बंद कर तिकडनं, बंद कर ते नको बंद कर तिकडं. ओके तिकडून या आता. जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य इथे आलेले दिसत आहेत. काय सर्व शिवसेनेने म्हणा, कारण संभाजीनगरच्या जेडपीमध्ये अजूनही अध्यक्ष कोणाचा स्पष्ट होत नाही. आज निवडणूक निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांची एकत्रित बैठक बोलावलेली आहे. कारण रिझल्ट लागल्यानंतर एक 2-4 दिवस उत्साहाचं वातावरण असतं. सदस्यांना आपापल्या मतदारसंघात आभार मानावं लागतं. या हेतूनं मुद्दामहून एक 4-5 दिवसाचा गॅप आम्ही घेतलेला आहे. निश्चित शिवसेनेनं साधनाच्या तोकडे साधनं असतानाही शिवसेनेनं तसं पाहायला गेलं तर चांगल्या जागा जिंकलेल्या असं आम्ही मानतो. एक आमचे चांगले अनुभवी संघटनात्मक पातळीवर सक्षम काम करणारे लोकप्रतिनिधी सिल्लोड वगळलं तर सगळ्या तालुक्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. सिल्लोडमध्ये आम्ही थोडं कमी पडलेलो आहे हे कबूल केलं पाहिजे, परंतु उर्वरित 8ही तालुक्यात शिवसेनेला चांगलं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. आणि आताचं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची सगळी स्थिती जर बघितली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. निश्चित समोर काय काय होतं याचा अंदाज आम्ही घेतोय, परंतु आम्हाला कोणी पाठिंबा दिला तर तो पाठिंबा घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तो पाठिंबा विकासासाठी असावा, परंतु आम्ही कोणाला पाठिंबा बिलकुल देणार नाही. परंतु राजकीय परिस्थिती काय काय उद्भवती, भारतीय जनता पार्टी असो, शिंदे गट असो, हे काही फार एक संघ आहे अशातला काही भाग नाही. सगळ्यांनाच महत्त्वाकांक्षा आहे. प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाला महत्त्वाकांक्षा आहे. भारतीय जनता पार्टीचे तर एक सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले चीफ इंजिनियरच त्यांचा पुतण्या अध्यक्ष व्हावा म्हणून प्रयत्नाला लागलेले काही जणांना फोनसुद्धा त्यांचे आलेले आहे. राजकीय लोकांचे फोन येतात मी समजू शकतो, पण PWDच्या चीफ इंजिनियरसुद्धा अशा पद्धतीनं प्रयत्न करतायत हे नवीनच आहे. मला असं वाटतं त्यांनी नोकरी सोडून जर पक्ष जॉईन केला तर बरं होईल, परंतु याच्यावर पूर्णपणे नजर ठेवून शिवसेना आहे एवढं 100% सांगतो. शिंदे गटातही तसंच आलबेल आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करून शिवसेना या जिल्हा परिषद निवडणुकीत अतिशय निर्णायकी भूमिकेत राहील एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. पाठिंबा दिला तर कुणासोबत चर्चा झाली, कुणी ऑफर दिली आहे, काहीतरी बोलतंय, कारण भाजपा आणि त्या शिंदे गटात काहीच अवघड दिसत नाही. हे बघ, आता बोलण्याला काही अर्थ नाही. आमच्या सदस्यांना कोणाकोणाचे फोन आले हे मलाही सदस्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही तरी आमच्याकडून कोणालाही फोन केलेला नाही. परंतु याच्यातून एक जाणवलं की शिंदे गटामध्ये असो की भाजपामध्ये जिल्हा परिषदेचे पद मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जीवघेणीसुद्धा ठरू शकते. तुला नाही मला नाही दुसऱ्याला दे अशा प्रकारची स्थितीसुद्धा होऊ शकते. पण शिवसेनेची जी संख्या आहे ही अतिशय निर्णायक आहे. बाकीचे भाजप आणि शिंदे गट सोडून उरलेली संख्या तेवढी निर्णायक ठरत नाही, पण शिवसेना या सगळ्यांना एकत्र करून आणि याच्यातल्या काही मंडळींना एकत्र करून शिवसेनासुद्धा सत्तेवर येऊ शकते. त्यात काय अवघड काम थोडी आहे. पाठिंबा दिला किंवा घेतला तर अध्यक्ष मात्र तुमचा असेल ही कंडिशन. पाठिंबा दिला घ्यायचा गरजच नाही काही. याच्यात बरेच लोक निवडून आलेली जी संख्या मोठी आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये राजकीय कारणाने काही लोक शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आहे. मला असं वाटतं त्या स्थितीची आम्ही वाट बघतो. पण त्यांच्याकडे संख्याबळ मोठं आहे, तुम्हाला पाठिंबा मागतील, तुम्हाला थोडं पाठिंबा. त्यांच्याकडे जर संख्याबळ त्यांनी डिक्लेअर करावं की आमच्याकडे संख्याबळ आमचा अध्यक्ष होणार आहे, डिक्लेअर करावं कोणत्या तरी एका पक्षाने. माझं त्यांना आव्हान आहे. भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदे गट असो की यांनी फक्त जाहीर करून दाखवा की आमचा अध्यक्ष होणार आहे.
पण तुमचा अध्यक्ष होत असाल तर तुम्ही कुणाचाही पाठिंबा घ्यायला तयार आहे. असं नाही, हां कोणाचाही कसं घेऊ, हां कोणाचाही घेणार नाही. कोणी व्यक्तिगतरित्या पाठिंबा दिला तर ते घेऊ, पक्ष म्हणून नाही घेणार आम्ही. म्हणजे भाजप आणि शिंदे गट या दोघांचा पक्ष म्हणून पाठिंबा आम्ही घेणार नाही. परंतु कोणी व्यक्तिगतरित्या मदत केली तर ती घेऊ.